सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट आली आहे माझ्याकडे, तर ती सगळ्यांच्याबरोबर शेअर करते आहे. नाव आहे वरण भात. वरण भात. तुम्हाला 10-12 दिवस कुठे बाहेरगावी गेल्यावर जर कधी एकदा वरण भात खातोय असं होत असेल तर समजा की तुम्ही पक्के महाराष्ट्रीयन आहात. पॉप्युलर महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थात पुरणपोळीचा नंबर जरी वर असला ना, तरी पुरणपोळीचा बेत केल्यावर आपण म्हणतो आज पूर्ण वरणाचा स्वयंपाक आहे, म्हणजे त्यात वरण येतच ना. सुवासिक आंबेमोहर तांदळाचा वाफाळता मऊ भात, त्यावर तुरीच्या डाळीचं घट्ट साधं वरण. भात मऊ असावा, वरण एकजीव घोटलेलं असावं, पाणी आणि डाळ वेगळी वेगळी नसावी, तूप रवाळ आणि साजूक असावं. यात चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळून कालवलं की एक अजरामर डिश तयार होते. वरण भात हे कालवण्याची पण एक कला आहे. वरण, लिंबू, मीठ, तूप सगळीकडे समान पसरायला हवं. भात फार घट्ट किंवा फार सैलसर नको. तर असा अद्वितीय वरण भात खाल्ला की अगदी ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा. आपण हल्ली चौरस आहार, वन डिश मील अशा गोष्टी करतो. तुम्हाला सांगते, वरण भातासारखे दुसरे चौरस आहाराचं वन डिश मील नाही. भातातून कार्ब्स, वरणातून प्रोटीन, लिंबातून विटॅमिन आणि तुपातून फॅट्स मिळतात. वन डिश मील शोधणाऱ्या माणसाला अजून काय हवं? हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशातला प्रकार झाला. आपल्याकडे देवाच्या नैवेद्याला ताटात बाकी कुठला पदार्थ कमी जास्त असला तरी वरण भात लागतोच. भाताची सुबक मूद आणि त्यावर वरण, तूप आणि तुळशीपत्र ठेवलं की त्या नैवेद्याने देवही प्रसन्न होतो. जेवणाची पंगत देखील वरण भाताने सुरू होते. डावी उजवी बाजू वाढून झाल्यावर भात येतो, मागोमाग वरण, आणि एकदा त्यावर तूप पडलं की वदनी कवळ घेता असं म्हणत या श्लोकाने पंगत सुरू होते. लहान मूल दूध प्यायच्या स्टेजमधून सॉलिड खाण्याच्या स्टेजमध्ये आलं की त्याला आपण वरण भात द्यायला सुरुवात करतो. कोणी आजारी असेल किंवा आजारातून उठलं असेल तर त्यांनाही आपण वरण भात देतो. म्हातारपणी अन्न नीट चावून खाता येत नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे हा वरण भातच असतो. माझी मुलगी मला सांगते, आई तू आजीकडून वरण शिकून घे, आजीचा वरण भात यम्मी असतो. आणि मलाही सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सारखं वाटतं की खरंच आईसारखं वरण काही जमत नाही आपल्याला. त्याची चवच वेगळी, त्यातली आपुलकी, माया, प्रेम, ममता अगदी अफलातून. आपल्यापैकी बहुतेक लोकांचे वरण भात हे कम्फर्ट फूड असतं, म्हणजे जे खाल्ल्यावर पोटच नाही तर आत्मासुद्धा तृप्त होतो. माझा तर नक्कीच होतो. तुमचा होतो का? नक्की कळवा मला. मी वाट बघते तुमच्या प्रतिक्रियांची. तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा पोस्टसह उद्या. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.